काही ठिकाणं आवाज करत नाही, ते डायरेक्ट मनाशीच बोलतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे त्रिमूर्ती मंदिराजवळ. हा मंदिर नमस्कार मित्रांनो, मी साल पाटील. पुन्हा एकदा कोकणी साळू यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आहे ना पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यामध्ये आहे ना त्रिमूर्ती मंदिर ते बघण्यासाठी आलो. आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तिथं खूप भारी असं वातावरण असतं, एकदम शांत असं. ते कशाप्रकारे मंदिर आहे आणि काय काय आपल्याला तिथं अजून पाहायला मिळणार आहे, कशा सुविधा आहेत, ते सर्व आपण बघणार आहोत. तुम्ही शेवट पण बघायला तुम्हाला नक्की आवडेल. चला मित्रांनो, काही ठिकाणं आवाज करत नाही, ते डायरेक्ट मनाशीच बोलतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे त्रिमूर्ती मंदिराजवळ. हा मंदिराचा हे मुख्य प्रवेशद्वार. आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यावरच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं पाणी पिण्यासाठी उत्तम अशी सोय आणि फुलांचे खूप सुंदर असे झाडे आणि त्या झाडांच्या मधोमध असलेले हे खूप सुंदर असे मंदिर. आपल्याला हे दृश्य पाहून आकर्षक व मोहित करते. वरती जाण्यासाठी खूप सुंदर असे पायऱ्या व फुलांचे बगीचे हे मनाला पूर्ण शांत आणि आकर्षित व खूप वेगळे आहे. हे मंदिर मुंबई बँगलोर ह्या हायवेच्या समोरच्याच बाजूला हे मंदिर बांधलेलं आहे. खूप सुंदर असे व मंदिराची रचना अतिशय सुंदर व खूपच वेगळी आहे व पांढऱ्या रंगाचे हे शिखर व मनाला शांत करणारे असे मंदिर. सकाळी 7 वाजल्यापासून तर मित्रांनो रात्री 9:30 वाजेपर्यंत हे मंदिराचं प्रवेशद्वार ओपन असतं. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की येऊन बघा या मंदिराकडे. खूप सुंदर व आकर्षित करणारे असे हे मंदिर आहे. खूप सुंदर असे गुलाबांचे फुलांचे झाडे व मोहित करणारे हे क्षण पूर्णपणे मनाला शांत व सौम्य असे वातावरण तयार करून देते. माझ्या मते मित्रांनो, असे छोटे फुलांचे झाडे प्रत्येक मंदिराच्या समोर लावली पाहिजे, कारण की खूप सुंदर व मनाला शांत व आकर्षित करणारे फुलांमुळे दृश्य तयार होते. मित्रांनो, पूर्णपणे इथे स्वच्छतेचा विचार केलेला आहे. तर आपल्याला मंदिराच्या पूर्ण बाजूला कुठेही कचरा आपल्याला पाहायला मिळत नाही. एवढं खूप सुंदर स्वच्छपणे हे मंदिर ठेवलेलं आहे. मित्रांनो, मंदिर उघडण्याचा कालावधी व बंद करण्याचा कालावधी इथं समोरच त्यांनी लिहून ठेवलेला आहे पूर्णपणे. मित्रांनो, लहान मुलांसाठी खूप सुंदर असे खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज ह्याने तयार करून ठेवलेले आहेत. खूप सुंदर असे हे क्षण बघायला वाटतात व लहान मुलंसुद्धा आपले पूर्णपणे इथे रमून जातात. मंदिराच्या आहे ना, मंदिराच्या म्हणजे समोरच आहे ना एवढा भारी सनसेट तयार होतं ना, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. म्हणजे समोरच एकदम सनसेट तयार होतं. हायवे आहे त्याच्या इथं मुंबई बँगलोरचा हायवे आहे ना, हायवेच्या समोरच हा मंदिर आहे त्रिमूर्ती मंदिर आणि त्याच्या इथे समोरच सनसेट तयार होतं आणि मंदिर बघा किती मंदिर आहे समोरच आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं एवढे म्हणजे फुलांचे झाडे, पाणी आहे ना, एकदम असं सुंदर असं पाण्याचं डेकोरेशन केलेलं आहे. एकदम भारी बघायला आहे ना, खूप सुंदर असं वाटतं मित्रांनो. एकदम आहे ना शांतता येते, पूर्ण एकदम शांत वातावरण. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण त्रिमूर्ती मंदिर हे नाव कसे पडले
व कोणत्या उद्देशाने हे नाव पडले हे पहिले आपण जाणून घेऊया. हे त्रिमंदिर मित्रांनो परमपूज्य दादा भगवान यांच्या संकल्पेतून तयार करण्यात आले. त्यांचे उद्दिष्ट म्हणजे सर्व धर्मातील भेदभाव दूर करणे आणि सर्व धर्मातील आदर समान दृष्टीने करणे. यामुळे हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरामध्ये जैन, वैष्णव, शैव या 3 मुख्य प्रमुख प्रांतांचा मुख्य देवतांची मूर्ती एकाच छताखाली म्हणजे एकाच मंदिरामध्ये स्थापित केलेले आहे. याच संकल्पनेमुळे या मंदिराला त्रिमूर्ती मंदिर असे नाव पडले. आता मंदिरामध्ये जाऊन आपण मुख्य देवदेवतांचे दर्शन घेऊया. गर्भगृहाच्या बाहेर विविध देव व देवींचे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य गर्भगृहात भगवान श्री समंदर स्वामी यांची भव्य मूर्ती आहे. मित्रांनो डाव्या बाजूला आपल्याला भव्य असे शिवलिंग पाहायला मिळते. शिवलिंगाच्याच बाजूला असणारे म्हणजे त्रिशूल. त्रिशूलावर लागलेले खूप सुंदर असे छोटे डमरू हे बघायला खूप सुंदर व आकर्षित करणारे असे त्रिशूल दिसत होते. आणि शिवलिंगाच्याच मागे आपल्याला श्री पार्वती देवी यांचे भव्य स्मारक उभे आपल्याला पाहायला मिळते. उजव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये भगवान श्रीकृष्ण, तिरुपती बालाजी व श्रीनाथजी ह्या 3 मूर्त्या पाहायला मिळतात. मंदिराच्या बाजूला अजून छोटे 2 मंदिरं बांधलेले आहेत. त्या 2 मंदिरांमध्ये खूप सुंदर असे 2 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मूर्ती म्हणजे अंबादेवी यांची खूप सुंदर अशी आकर्षित करणारी ही मूर्ती. आणि दुसऱ्या बाजूला आपले श्री साईबाबा यांची खूप सुंदर अशी आकर्षित करणारी मूर्ती. हे 2 मूर्त्या आपल्याला एका छोट्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. व संध्याकाळच्या टायमामध्ये खूप सुंदर असे मंदिराच्या समोर आपल्याला सनसेट तयार होताना
पाहायला मिळते. खूप सुंदर असं सनसेट व त्या सनसेटमध्ये आपण मंदिराच्या बाहेर असण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. खूप सुंदर असे मनाला शांती व एकदम आकर्षित करणारे हे क्षण आपल्याला पाहायला मिळते. मनाला पूर्णपणे भावुक करते. मंदिराच्या डाव्या साईडला सुद्धा आपल्याला खूप सुंदर असे छोटे मंदिर अजून एक पाहायला मिळते. त्या मंदिरामध्ये श्री भद्रकाली देवी यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. तुम्ही बघितलात किती भारी मंदिर आहे. आणि आता संध्याकाळ झाली म्हणून आम्ही पण निघतो आता घरी जाण्याची रूमवर. आणि संध्याकाळच्या टायमात तिथे सनसेट पण आहे ना मंदिराच्या समोर भारी झालं एक नंबर. ते तुम्ही बघितलात पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो किती भारी सनसेट झालं बघा. आणि हे आपलं समोरच मंदिर होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो.